प्रवीण स्वामी, ऑर्थोपेडिक अँड जॉइंट रिप्लेसमेंट सर्जन, सिक्युअर हॉस्पिटल सोलापूर इथे आहे. आज आपण बोलूया सिंपल बॅक पेन बद्दल. तुमच्यापैकी कोणी पण तुमच्या घरी तुम्हाला पण काहीतरी आयुष्यामध्ये बॅक पेन झालाच असेल. मोस्ट ऑफ द बॅक पेन्स हे कधी पण 90% बॅक पेन्स हे कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट आणि बिना ऑपरेशनचे तुम्हाला ट्रीटमेंट करता येते. तर तुम्ही घरी काय करू शकता, काय लाईफस्टाईल मॉडिफिकेशन करू शकता, त्याबद्दल आपण जाणूया. मेडिकेशन, औषध गोळ्या डॉक्टरकडे गेले तुम्ही भेटू पण शकतात, भेटतीलही आणि त्याला कमी पण होईल. पण सोबत तुम्ही जर तुमच्या डेली रुटीन ऍक्टिव्हिटीजमध्ये काही चेंजेस करायचे. एक सिंपल गोष्ट आज सांगू की तुम्ही वजन कधी जर ज्यांना बॅक पेन सुरू झालाय तर जड वजन उचलू नये त्यांनी. तर जर कधी खाली पडलेली वस्तू उचलायची गरज पडली, समोर वाकायची गरज पडली, तर इव्हन कसं वाकणे त्याबद्दल एक डेमो तुम्हाला दाखवतो. की एखादी समजा ही वस्तू आहे, ही जर समोर असेल आणि तुम्ही समोर वाकून जर उचलत असाल तर हा पाठीचा कणावर खूप ताण पडतो बेंड होऊन. मग त्यामुळे बॅक पेन तुमचा जास्त वाढू शकतो. तर असे करायचे ऐवजी तुमची वस्तू जर असेल तर त्या वस्तूच्या जवळ जाणे आणि त्या वस्तूला तुम्ही असे सरळ उभं टाकणे, म्हणजे सरळ उठबशासारखं सरळ खाली बसणे, पाठीचा मणका सरळ ठेवून ताण आणि त्यानंतर सरळ उचलणे, जेणेकरून तुमच्या पाठीच्या मणक्यावर ताण नाही पडणार. आणि असे जर समोर वाकून तुम्ही उचलत असाल तर हा पाठीच्या मणक्यावर ताण पडतो आणि दुखणं तुमचं अजून जास्त वाढू शकते, लवकर कमी नाही होणार. त्याऐवजी सरळ उठबशा काढायचा, सरळ खाली बसायचं आणि सरळ उठायचं. तर एक सिंपल प्रोसेस जरी तुम्ही फॉलो केलात अशा प्रकारे तर पाठीच्या याच्यावर त्रास कमी होतो. सोबत पाठीचे काही व्यायाम असतात, ज्या प्रकारचे डॉक्टर तुम्हाला सांगतील, आणि काही औषध गोळ्या असतात दुखणं कमी करणाऱ्या, मसल रिलॅक्संट गोळ्या असतात. या याच्यानं तुम्हाला पाठीच्या याच्या त्रासामध्ये, दुखण्यामध्ये लवकर आराम पडू शकतो. आणि अजून माहिती पाहिजे असेल, अजून कोणती ऑर्थोपेडिक प्रॉब्लेमसाठी तुम्ही सिक्युअर हॉस्पिटल सोलापूर येथे डॉक्टर प्रवीण स्वामी यांना भेटू शकता. थँक्यू.